नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचारवंत. या पेपरमधील यापूर्वीच्या अनेक तासांच्यामध्ये पहिले प्रकरण किंवा पहिला विचारवंत प्लेटो आणि त्याचे विविध विचार आपण सविस्तर पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे दुसरा विचारवंत किंवा दुसरे प्रकरण अरिस्टॉटल, त्याचा जीवन परिचय आणि त्याचे विविध राजकीय विचार आपण यापूर्वीच्या तासांना पाहिलेले आहेत. यानंतर आपण गेल्या तासाला तिसरे प्रकरण किंवा तिसरा विचारवंत निकोलो मॅकियावेली हा विचारवंत सुरू केलेला आहे. या विचारवंतांचा जीवन परिचय आणि ग्रंथलेखन अभ्यास पद्धती हा भाग आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे. निकोलो मॅकियावेली हा इटलीचा विचारवंत आहे. इटलीच्या राष्ट्रीय एकात्मतेचा पहिला पुरस्कर्ता आणि युरोपियन प्रबोधन युगाचा एक श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणून मॅकियावेलीला सर्व जग ओळखते. मॅकियावेलीने इटली एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी विचार मांडले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्या कालखंडामध्ये इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था कशी होती याच्या संबंधी माहिती घेणे आवश्यक ठरतं. युरोपियन राजकीय परिस्थिती व इटली या दृष्टिकोनातून आपण या मुद्द्याचं विश्लेषण विचारात घ्यायचं आहे. मॅकियावेली हा राजकीय विचारवंत अभ्यासत असताना 15व्या शतकातील युरोपच्या राजकीय परिस्थितीचे ज्ञान करून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. पंधराव्या शतकात पोपची किंवा धर्मगुरूंची सत्ता वाढलेली होती. अर्थात धर्मसत्तेबरोबरच राज्यसत्तेतही मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. त्यावेळी युरोपात फ्रान्स, स्पेन आणि इंग्लंड या 3 महत्त्वपूर्ण सत्ता होत्या. ही 3 राष्ट्रे धर्मसत्तेच्या प्रभावापासून मुक्त झाली होती. या 3 राष्ट्रांच्या मध्ये धर्म व नैतिकता यापासून राज्यसत्ता अलग राहून कार्य करीत होती. धर्मसत्ता ही राज्यसत्तेहून वेगळी गोष्ट आहे हे विचार सर्वत्र प्रस्तुत होते. इंग्लंडमध्ये
7व्या हेनरीच्या नियंत्रणाखाली फ्रान्समध्ये 11व्या लुईच्या नियंत्रणाखाली व स्पेनमध्ये फर्डिनांड यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीचे एकत्रीकरणाचे प्रयत्न याच काळात सुरू झाले होते. 15व्या शतकात समाजातील इतर सत्तांचे महत्त्व कमी होऊन राज्यसत्तेचे महत्त्व वाढत होते. सर्व युरोपामध्ये राजेशाही शासन पद्धती स्वीकारलेली होती. समाजातील व्यापारी, सरंजामदार आणि सर्वसामान्य प्रजा यांनी राजेशाहीला पाठिंबा दिलेला होता. सरंजामशाहीचा डबघाईला आलेला कारभार आणि सैनिकी सामर्थ्याची वाढ यामुळे राजेशाही सामर्थ्यशाली बनली. 15व्या शतकात सर्व युरोपमध्ये ज्ञानाचा पुनरुदय झाला होता. प्राचीन ग्रीक विचारवंताचे प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, विचार समजावून घेण्याची इच्छा समाजात वाढू लागली होती. लोकांचा धर्मकल्पना व अंधश्रद्धा यावरील विश्वास उडू लागलेला होता. राज्यसत्ता ही धर्मसत्तेहून वेगळी बाब आहे ही विचारसरणी पुढे येत होती. 16व्या शतकाच्या सुरुवातीला धर्मभावनेपेक्षा राष्ट्रभावना अधिक प्रभावी ठरली आणि राजा हे पद राष्ट्राचे प्रतीक बनले. नवी राजकीय विचारसरणी, नवे राजकीय तत्वज्ञान उदयास येऊ लागले. सरंजामी राज्यांच्या जुलमी आणि अत्याचारी पद्धतीला कंटाळलेले लोक उत्स्फूर्तपणे राजेशाहीला पाठिंबा देऊ लागले. त्यामुळे युरोपातील सरंजामी राज्यकारभाराची राज्ये कोसळू लागली आणि त्यांची जागा राजेशाही शासन पद्धतीने घेतली. 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीला सर्व युरोप खंडात ज्ञानाचे पुनरुदय होत होता. तेव्हा इटलीची परिस्थिती अत्यंत वाईट होती. सरंजामशाहीचा अनागोंदी कारभार, अंतर्गत कलह आणि राज्यसत्तेची दुर्बलता यामुळे इटलीची राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत व झालेली होती. पोपची सत्ता सर्व युरोप खंडात संपुष्टात आली होती. परंतु एकट्या युरोपमध्ये, इटलीमध्ये पोप आपली धर्मसत्ता टिकवून होता. धर्मसत्तेच्या
समाजव्यवस्थेवरती पगडा होता. तशातच इटलीमध्ये अनेक उपराज्ये, सरंजामी राज्ये परस्परात भांडत होती. त्यामुळे अराजकता, गोंधळ माजलेला होता. त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा व स्वार्थ यामुळे प्रजेचे कल्याण, हित याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. अशांतता, गृहयुद्धे, दारिद्र्य इत्यादी गोष्टींनी संपूर्ण समाज पोखरलेला होता. इटलीची समाजव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. समाजावर नियंत्रण ठेवणारी सामर्थ्यशाली एकसंघ अशी राज्यसत्ता अस्तित्वात नसल्याने शेतीची व अन्य उत्पादने घटली होती. त्यामुळे व्यापार, अर्थव्यवस्था नष्ट झाली होती. अर्थात इटलीच्या या परिस्थितीचा फायदा परकीय राज्ये करून घेत होती. अशा परिस्थितीत इटली देशातील सर्व सरंजामी राज्यांना एकत्रित आणून एकसंघ राष्ट्राची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक होते. तेव्हा त्यासाठी समाजामध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणारी नवे राजकीय नेतृत्व निर्माण करणारी प्रेरणा निर्माण करणे आवश्यक होते. अर्थात फ्लॉरेन्स, व्हेनिस, नेपल्स, मिलान अशा ठिकाणी ज्ञानाच्या पुनरोदयाचे कार्य विद्यापीठ करीत होती. परंतु समाजात राष्ट्रीयत्वाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी एखादा लहान विचारवंत याची गरज असते. त्याशिवाय संपूर्ण समाज जागृत होत नाही. इटलीच्या अशा परिस्थितीत निकोलो मॅकियावेली हा विचारवंत जन्मास आला. मॅकियावेलीने फ्लॉरेन्स शहर राज्यात महत्त्वाच्या पदावर कार्य करून आपल्या राजकीय अनुभवाच्या आधारे इटलीला नव्या राजकीय विचारांची देणगी दिली. इटलीतील सरंजामी राज्ये नष्ट करून संपूर्ण इटलीचा समाज एकसंघ एकछत्री बनावा आणि इटलीचे एक राष्ट्रराज्य निर्माण व्हावे अशी मॅकियावेलीची मनीषा होती. त्यांनी आपल्या दी प्रिन्स आणि डिस्कोर्स या ग्रंथात इटलीच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे चिकित्सात्मक अभ्यास करून नवी पर्यायी राजकीय व्यवस्था
सुचवली. डिस्कोर्सेस या ग्रंथात त्यांनी पोपची जुलमी सत्ता आणि धर्मकल्पना, अंधश्रद्धा यांचे दुष्परिणाम विषद केले. इटलीची समाजव्यवस्था पोखरण्यास धर्मगुरू पूर्णपणे जबाबदार होते असे मत त्याने प्रकट केले. दी प्रिन्स या ग्रंथात त्याने राजेशाहीचा पुरस्कार करून एक राष्ट्रराज्य निर्मितीचा मार्ग सुचविला. बुद्धी व सामर्थ्य यांचा योग्य वापर करून इटलीचे ऐक्य प्रस्थापित होईल असे त्याला वाटत होते. म्हणूनच त्याने इटलीसाठी शक्तिशाली राजाची कल्पना केलेली होती. इटलीचा विस्कळीत झालेला समाज एकसंघ बनविण्यासाठी आणि व्यवस्थितपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सामर्थ्यवान राजाच अधिक उपयुक्त ठरेल अशी त्याला खात्री होती. अशा रीतीने इटलीच्या राजकीय व्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर तोडगा सुचविणारा, त्यासाठी नवे विज्ञान सांगणारा तत्कालीन महान विचारवंत म्हणून मॅकियावेलीला ओळखले जाते. डनिंग यांच्या मते हा प्रतिभावंत फ्लॉरेन्सवासी मॅकियावेली खऱ्या अर्थाने त्याच्या युगाचे अपत्य होता. एकंदरीत इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि इटलीचे एक राष्ट्रराज्य निर्माण करण्यासाठी मॅकियावेलीने तत्कालीन इतिहासाला अधिक यथार्थयोग्य लागू पडणारे राजकीय विचार मांडले असे आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे मॅकियावेलीने इटलीची असणारी सामाजिक व राजकीय व्यवस्था याचे चित्रण स्पष्ट करून त्याने आपले विचार मांडलेले आहेत. या विचारांच्या आधारे इटली एक राष्ट्रराज्य निर्माण करणारा एक महान विचारवंत म्हणून मॅकियावेलीला ओळखले जाते. यानंतरच्या तासाला आपण मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.